माझ्याकडे नवीनच लग्न झालेल्या एका मुलीची पत्रिका आली होती आणि त्या मुलीचं लग्न लव्ह मॅरेज झालेलं. जेमतेम लग्नाला 6 महिने झालेले. नवरा बायकोमध्ये प्रचंड वाद आणि वादानंतर मुलीचा घटस्फोट घेण्याचा निर्णय. पत्रिका बघितल्यानंतर लक्षात आलं की या मुलीचा घटस्फोट होणारच नाही. त्या मुलीला 2 प्रश्न विचारले. तुझं नवऱ्यावर प्रेम आहे का? उत्तर आलं हो. दुसरं आलं, तुला घटस्फोट घ्यायचा आहे का? उत्तर आलं नाही. मग पत्रिका का आणली घटस्फोटासाठी? तर ती म्हणाली तो मला त्रास होतोय. म्हटलं पुढचे 2 वर्ष त्रास देणारे, 6 महिने माहेरी राहा पण 6 महिने कॉन्टॅक्ट बंद करू नकोस. आणि 6 महिन्यानंतर स्वतःहून सासरी त्याच्याकडे जा आणि त्याच्यानंतर मला फोन कर. तिने मला फोनच नाही केला, मीच तिला फोन केला. काय झालं? कारण नवऱ्याबरोबर फार खुश होती. त्यामुळे ऍस्ट्रॉलॉजर मॅडमला विसरून गेल्या. हरकत नाही, चांगलं झालं. त्याच्यानंतर दुसरी एक पत्रिका अशी आलेली की ज्याच्यामध्ये घटस्फोट होणं कन्फर्म होतं. हा घटस्फोट होणारच आहे. आणि ज्या वेळेस ही पत्रिका आली तोपर्यंत गोष्टी खूप पुढे गेलेल्या होत्या. म्हणजे बायको ऑलरेडी सोडून गेली होती दुबईमध्ये आणि नवरा अस्वस्थ. लग्नाला झालेली 22 वर्ष, मुलं 21 वर्षाची आणि नवरा इरिटेट. नवरा म्हणतोय माझी बायको खराब नाहीच आहे, बॉयफ्रेंड बरोबर गेली ना दुबईला. आणि नवरा म्हणतोय माझी बायको खराब नाहीच आहे. ती खराब नव्हतीच, पण त्यांच्या विवाह स्थळामध्ये हर्षल हा ग्रह बसलेला होता. आणि हर्षल हा ग्रह इतकी विचित्र परिस्थिती निर्माण करतो की तुम्हाला कळतच नाही काय चाललंय. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्या ग्रहाचा प्रभाव पुढचे 2 वर्ष आहे. मुलाच्या पत्रिकेमध्ये द्वितीय स्थान खराब असल्यामुळे आर्थिक परिस्थिती एकदम झिरोवर आलेली होती, कर्ज भरपूर झालेलं. आणि त्याच्या बायकोच्याही पत्रिकेमध्ये द्वितीय स्थानात सूर्य, म्हणजे तिची पण आर्थिक परिस्थिती शून्य. म्हणजे दोघांपैकी एकमेकांना सपोर्ट करायला कोणीच नाहीये. मग तिने पर्याय काय निवडला? प्लस सप्तमामध्ये हर्षल. तिने पर्याय निवडला दुसऱ्या बरोबर निघून जाते. त्याला काय वाटलं की माझ्या बायकोवर कोणतरी ब्लॅक मॅजिक केलंय, तंत्र. हल्ली माझ्याकडे येणाऱ्या 80% पत्रिकेमध्ये ही शंका असते बरं का, मला कोणीतरी तंत्र केलंय. आणि सांगायला खरंच आनंद होतो, 70% पत्रिकेमध्ये तंत्र नसतं. 70% पत्रिकेमध्ये दुसरेच काहीतरी प्रॉब्लेम असतात. पण केवळ संशय की मला ह्याने केलंय, मला त्याने केलंय, आणि त्याच्यामुळे इतके नातेसंबंध खराब झालेले असतात. सख्खे भाऊ एकमेकांचं तोंड पाहत नाही, बहीण भावांना एकमेकांचं तोंड पाहत नाही, प्रॉपर्टीवरती वाद असतात, भरपूर गोष्टी. आणि त्याच्यानंतर जेव्हा पत्रिका बघितली त्याला स्पष्ट सांगितलं कोणतंही तंत्र केलेलं नाहीये, कोणतंही ब्लॅक मॅजिक नाहीये. पत्रिकेमध्ये सप्तम स्थान बिघडलेलं आहे. पुढच्या 2 वर्षामध्ये तुझी बायको तुझ्याकडे परत येईल, पण ती त्याच्यानं पैसे संपवून